सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत. तर आज तुम्हाला मी सांगणार आहे, तुमचा फोन एकदम स्लो झाला असेल तर तो कशा पद्धतीतून तुम्ही फास्ट करू शकता ते आजच्या या व्हिडिओतच सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला पाहून सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. सर्वांनी एक लाईक करत जावा. जितक्या लाईक्स होतील तितक्या लाईक्स करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो की स्लो मोड होण्याचं कारण काय, ज्या की 1 2 ते 3 पॉईंट्स तुम्हाला मी सांगतो ते तुम्ही सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला पॉईंट होतो की तुमचं जर स्टोरेज फुल होत आलं असेल तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथून तुमचं जे की स्टोरेज आहे ते चेकिंग करू शकता इथून, आणि इथून तुम्ही फ्री ऑफ स्पेस करू शकता जे की इथून बघू शकता. आणि दुसरी गोष्ट जे की तुम्हाला सांगतो तुम्ही काय करू शकता, तुमचं फाईल मॅनेजर जर असेल ओपन करून घ्या फाईल मॅनेजर, आणि इथून तुम्ही जे की तुमचं स्टोरेज आहे ते फाईल मॅनेजरसुद्धा तुम्ही चेकिंग करू शकता. हे एक झाले. तर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. सगळ्यात पहिले जे की स्टोरेज आहे ते तुम्हाला थोडंसं कमी करायचं आहे, जे की थोडंसं नॉर्मल तुमचं भरत आलं असेल तर कमी करून घ्यायचं आहे. आणि जे की फालतूचे जे ॲप्लिकेशन्स आहेत सगळ्यात पहिले ते तुम्हाला डिलीट करून टाकायचे आहेत. ज्या तुम्ही यूज करत नाही त्या ॲप्लिकेशन सगळ्या डिलीट करा. जसं की समजा आता माझ्याकडं ह्या जे की ॲप्लिकेशन्स आहेत कंपनीने तुम्हाला दिले असतात ते ॲप्लिकेशन कुठले आहेत त्या तुम्ही डिलीट करून टाका. ज्या की वर्षातून तुम्ही एकदाच यूज करताय ते ॲप्लिकेशन पूर्णपणे तुम्ही डिलीट करून टाका. त्याने सुद्धा तुमची जी की फेस जी की असते रॅम म्हणजे जी की आपली स्टोरेज आहे ती पूर्ण कमी होणार आहे. ही पहिली. दुसरी गोष्ट तुम्ही काय करता, जी की व्हॉट्सअपवर तुम्हाला फोटोज म्हणा हे जे येतात ते गॅलरी डायरेक्ट सेव्ह होतात. त्याने सुद्धा तुमचं स्टोरेज जे की फुल भरतं त्याने सुद्धा तुमचा फोन हँग करायला लागतो, स्लो मोडमध्ये चालतो. त्यासाठी तुम्हाला सांगतो तुमच्या फोटो जे व्हिडिओ आहेत ते गुगलला डायरेक्ट गुगल ड्राईव्हला डायरेक्ट तुम्ही सेव्ह करायचे आहेत. त्याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ आणणार आहे. ही दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने सगळ्यात पहिले तर तुम्हाला स्टोरेज कमी करायचं आहे. स्टोरेज जर फुल असेल तर तुम्हाला सांगतो तुमचा फोन हँग होणार आहे आणि जी कुठली ॲप्लिकेशन यूज करता ती एकदम स्लोमध्ये चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो जे की स्लो मोड म्हणजे काय, बऱ्याचशा जणांना माहीत नसेल काय मी काय सांगतो. मी स्लो मोडमध्ये फोन होणे म्हणजे काय, जसं की समजा तुम्हाला ही ॲप्लिकेशन गॅलरी ओपन करायची आहे, जशी की माझी गॅलरी लगेच ओपन झाली. अशा पद्धतीने तुम्ही गॅलरीवर क्लिक केलं तर तुमची गॅलरी एकदम स्लोमध्ये ओपन होती. तुम्ही कुठलीसुद्धा ॲप्लिकेशनवर क्लिक केलं तर एकदम स्लोमध्ये ओपन होती. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो एक सेटिंग आहे ती पण तुम्हाला सेटिंग करायची आहे. आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं एक रिझन असते ह्यात की तुमच्या जे की बघू शकता जे की बॅकला बघू शकता एवढं जे की चालू आहे बघू शकता, जे की बॅकग्राऊंडला जे की तुमच्या जे ॲप्लिकेशन रन करतात ते ॲप्लिकेशन तुम्हाला बंद करणं महत्त्वाचं आहे. त्याने सुद्धा तुम्हाला सांगतो तुमचा फोन आहे तो हँग होतो, स्लो मोडमध्ये पण चालतो आणि त्याने बॅटरी तुमची जास्त सुद्धा यूज केली जाते. तर त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. सगळ्यात पहिले तर एक सेटिंग करायचं आहे प्ले स्टोअरमध्ये. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जी प्रोफाईल असेल त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे जनरलवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि जी गोष्ट इथे तुम्हाला एक ॲपचा एक ऑप्शन ॲरोन दिसत असेल तो ऑप्शन तुमचा जी काही ऑफ असेल त्याला फक्त तुम्ही इथून इनेबल करून घ्यायचा. ही एक महत्त्वाची सेटिंग आहे, सर्वात महत्त्वाची सेटिंग आहे, 100% वर्क ट्रिक आहे आणि ही तुम्हाला इथून ऑन करायची आहे. 100% तुम्हाला सांगतो तुमचा जो की फोन असेल तो एकदम जबरदस्त असा फास्ट मोडमध्ये चालणार आहे. ही एक तुम्हाला सेटिंग करायची आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली स्टोरेजवर जास्त करून तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. स्टोरेज सर्वात महत्त्वाचे कमी करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले फाईल मॅनेजर आहे तुमचा असेल तर ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर इथून तुम्हाला डायरेक्ट काय करतं तुमचं मोबाईलचं स्टोरेज किती भरलं असेल यूज ते सगळं तुम्हाला इथे समजतं त्यात जायचं आहे. आणि त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे समजेल बघू शकता गॅलरी किती आहे 1.42 GB आहे आणि माय फाईल्स आहेत 217 बघू शकता आहेत का. तर गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही काय करता डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे गॅलरीतून तुम्ही व्हिडिओ फोटोज डिलीट करता, पण तुम्हाला सांगतो तुमच्या बॅकला जे की फोटोज व्हिडिओ ते असतात तुमच्या फोनमध्ये सेव्ह राहतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक फोटो असा सिलेक्ट करायचा आहे जो कुठला डिलीट करायचा अशा पद्धतीतून, जे की तुम्हाला कुठला हवा येतो अशा पद्धतीतून तुम्ही अशा पद्धतीतून सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथून अशा पद्धतीतून सिलेक्ट करायचा आणि डायरेक्ट येथून डिलीट करायचा फोटो. तुम्ही गॅलरीतून जरी फोटो डिलीट केला तरी तुम्हाला सांगतो तुमचा जो फोटो आहे तो इथे सेव्ह असतो. त्यासाठी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीतून तुम्ही सिलेक्ट करा आणि जे की फोटो आहे तुमचा तो इथून डिलीट करू शकता. हेच तुम्हाला सांगतो अशा पद्धतीतून स्टोरेजसुद्धा तुम्हाला कमी करावं लागणार आहे, कारण की स्टोरेज जर जास्त असेल तर तुमचा फोन ही स्लो मोडमध्ये चालतो. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.